नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याची. दोन्ही नेते सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काही ऐतिहासिक करार होणार आहेत. भारत फ्रान्स मैत्रीचा हा नवा अध्याय पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन लोकभवनामध्ये पोहोचले. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक आणि राजनैतिक संबंध आणखी बळकट करण्याचा एक नवा सुवर्ण अध्याय आज मुंबईमध्ये लिहिला जाणार आहे. या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी अमेय चुंबळे. अमेय, काय उद्देश आहे नेमका या सगळ्या भेटीचा, या दोनही नेत्यांच्या मुंबईमध्ये एकत्र येण्याचा, आणि मुंबई का? हो, यामध्ये फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये आपण जसं आता म्हणालात की संरक्षण आणि तंत्रज्ञान यामध्ये महत्त्वाचे करार होणार आहेत, आणि त्यातही सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सर्वात मोठा करार म्हणजे जो आहे तो राफेल या लढाऊ विमान याचा आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एकतर जवळपास 3.25 लाख कोटीचा एवढा हा करार असणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मेक इन इंडिया अभियाना अंतर्गत आणि या अभियानासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत काय होत होतं की राफेल असो किंवा अजून कुठलेही परदेशी बनावटीचं लढाऊ विमान असो, ते बाहेर त्या देशात बनवून आपल्याकडे तयार स्थितीमध्ये आणलं जायचं. पण यावेळी तसं नाहीये. आपल्या देशातील संरक्षण उत्पादन किंवा निर्मिती क्षेत्राला मोठी बढती मिळावी यासाठी केवळ 13 ते 14% विमानं, म्हणजे मला वाटतं एक 17 ते 18 विमानं फक्त ही फ्रान्समधून तयार स्थितीमध्ये येणार आहेत, आणि बाकीची जी 96 किंवा 97 विमानं बनणार आहेत ती भारतामध्ये बनणार आहेत. अर्थात फ्रान्सची जी दसॉ कंपनी आहे तीच ही विमानं बनवेल. मात्र तिच्यात जे भाग असतील ते मात्र आपल्या ज्या भारतीय कंपन्या आहेत त्या त्यांना बनवून देणार आहेत. याच्यामध्ये जवळपास 50 ते 60% लोकलायझेशन असणार आहे. अमेय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी आणि भारताच्या तंत्रज्ञान विषयक क्षेत्रातल्या प्रगतीसाठी ही भेट आणि या भेटीमध्ये होणारे करार हे महत्त्वाचे असणार आहेत.